आज आपण कट बीट्स किंवा कट पाईप पण बोलू शकता. याच्यापासून जे आपण लोडिंग वर्क केलेले आहे सेम तसंच आपण या कट बीट्सनी लोडिंग वर्क करणार आहोत. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण जे नवीन व्हिडिओ टाकतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला रोज मिळेल. पहिल्यांदा पायपिंगची नॉट चिपकवून घ्यायची आणि त्याच्या बाजूला 2 लाईनी मारून घ्यायच्या. आणि आता वरून सुरुवात करायची. खालून धागा आपण जरीचा 423 नंबरचा धागा घेतलेला आहे. नीडल आपली 23 नंबरची आरी वर्कची. पहिल्यांदा मणी आपण भरून बघणार किती ॲडजस्ट मणी होतात. हे बघा 3 होतात, पण एक एक्स्ट्रा टाकून बघू आपण. 4 इंचच कसं दिसतो. 4 टाकू. 1 2. प्रत्येक वेळी आपल्याला 2 स्टिच काढायचे ना. आता हा धागा परत रिटर्न जिकडनं आपण मणी भरल्यात तिकडनं 1 2 2 भरल्यानंतर परत 1 2 3 4. प्रत्येक वेळी आपल्याला 4 बीट्स घ्यायचे. 1 2 2 स्टिच काढायच्या. नंतर वरती ही एक मोठी स्टिच येईल आणि एक छोटी येईल. ना पहिल्यांदा जेवढे आपण बीट्स टाकणार तेवढेच प्रत्येक वेळी टाकायचं, कमी जास्त करायचं नाही. याला मार्केटमध्ये तुम्ही बीट्स बोलला तरी चालेल किंवा कट पाईप बोलला तरी पण चालेल. पण 2 स्टिच काढायच्याच, एक मोठी आणि एक छोटी. आणि क्रॉस करत यायचा. तुम्हाला अजून काय माहिती हवी असेल तर आपला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही मेसेज करू शकता. मी पहिल्यांदा भरले तेवढेच मणी प्रत्येक वेळी भरते. सॉरी, वरून स्टिच काढायच्या आधी नंतर मणी भरायचा. एकदा मोठी स्टिच, एकदा छोटीशी. दोन वेळा स्टिच काढायचीच, तेव्हा तुमची फिनिशिंग पण प्रॉपर येते. नाहीतर मग मणी उचलतील. तर तुम्हाला एक वेळ मी दाखवते, बघा कसं उचलतात ते. मी 4 टाकले, एक स्टिच काढली. आता ही पहिल्या परत एक वेळ दाखवतो. चार मणी भरल्यानंतर जर मी नुसती अशी सिंगल स्टिच काढली, डबल स्टिच काढलीच नाही, असा डायरेक्ट घेतला तर असे हे मणी होतील. मग त्याच्यासाठी असं मणी नको व्हायला म्हणून आज एक स्टिच काढायची, म्हणजे एकूण 2. आणि नंतर मग वर न्यायचा. आता वर नेल्यानंतर मग तो धागा वर नाही येत. आणि इकडनं पण तुम्ही डायरेक्ट इकडनं मणी भरला असं नेलं तरी हा धागा उचलणार. मग त्यासाठी अजून एक स्टिच, 2 वेळा प्रत्येक वेळी. एक 2. आणि एकदम सरळ नाही घेतले, मी क्रॉस घेतल्यात.
हे पायपिंगसाठी मी तुम्हाला पायपिंग थ्रेड पण मिळतं आहे, तो वापरला तरी चालते आहे, किंवा आपण ज्या ब्लाऊजला नॉट वापरतो रेडीमेड ती पण यूज केली तरी पण चालतं आहे. आपण सध्या बेसिकमध्ये शिकतो, नंतर पूर्ण आपण ॲडव्हान्स पण शिकणार आहोत. एकदम सरळ नाही टाकायचं, थोडं क्रॉसच टाकायचं. सरळ टाकल्यानंतर एवढी फिनिशिंग चांगली नाही येणार आणि दिसायला पण एवढं चांगलं नाही दिसणार. तुम्ही थोडं क्रॉस टाकल्यानंतर दिसायला पण छान वाटतं आहे आणि फिनिशिंग पण मस्त येते. फक्त पहिल्यांदा जे भराल तुम्ही मनी किंवा बीड्स किंवा कट पाईप, बीड्स कट पाईप मनी काही बोलू शकता तुम्ही. 2 वेळा स्टिच काढायच्या आधी, एक स्टिच मोठी एक स्टिच छोटीशी. आणि मी प्रत्येक वेळी तुम्ही बघाल तर मी एकाच बाजूने इकडनं मणी भरलेत. हे पाईप आहेत ते इकडून भरून इकडं स्टिच करायला आले. हे बघा असं जेव्हा आपण इकडं जातो, एक ह्या बाजूला जाता, तर तुम्ही कोणत्या पण बाजूनी करा, फक्त एक वेळ जिकडनं मणी तुम्ही स्टार्ट करायला भरायचे त्याच बाजूनी प्रत्येक वेळी भरता आलं पाहिजे. तुम्ही याच्यात कलरचे मणी पण भरून वर्क करता येईल. आता इकडं लास्टला 3च बसतात म्हणून मी 3च टाकणार आणि मग काठ मारणार. तुम्ही बघू शकता आपलं हे कालचं वर्क आहे आणि हे आजचं आहे. काल आपण कलर बीड्स घेतलेलं, शुगर बीड्समध्येच कलर बीड्स, आणि आज आपण कट पाईप किंवा कट बीड्स बोलू शकता त्याच्याने वर्क केलेलं आहे. आपण याच्यात पण 4 प्रकार दाखवणार आहोत.